हॅलो एव्हरीवन। तर आज आपण आलेलो आहोत पुणे शहरातील आदिवासी संग्रहालय, ज्याला आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय पण म्हणतात। आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचा ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट भाग आहे। हे संग्रहालय पुणे शहरामध्ये कसबा पेठेत आहे। इथे आदिवासींच्या विविध कलाकृती, दागिने, शस्त्रे, वाद्ये, चित्रे, शिल्पे इत्यादींचं प्रदर्शन आहे। आदिवासींच्या जीवनशैलीचे, परंपरांचे आणि धार्मिक श्रद्धांचे दर्शन घडवणारे दुर्मिळ साहित्य, हस्तलिखिते, नाणी, शिक्के आणि छायाचित्रे यांचा पण इथे संग्रह आहे। यांचा उद्देश एकच आहे की आदिवासी संस्कृतीचे जतन करणे। माडिया म्हणजे आदिवासीमध्ये माडिया नावाची जमात असते, त्यांचे हे अजगर मणिमाळ, ही जी मल्टी कलर मणी दिसते ना, दॅट इज अजगर मणिमाळ। आणि हा त्यांचा पहिरावा, हा पहिरावा त्यांचा। हे अजून पण घालतात का माडिया जमातीतली स्त्री, हे अजून पण घालतात, राठोड सलेमवाले। पण त्यांचा पॅटर्न वेगळा असतो, टिपिकल पुतळ्यांच्या माळा, पायात हे गळ्यातलं दागिन्यांची नावं, अँकलेटला अडी म्हणतात, पैरीला अँकलेट म्हणतात, तोडा म्हणजे पण अँकलेट, सगळे पैरी म्हणजे पण अँकलेट। आताची जमान्यातले साडी ही पावरा जमात, पावरा जमातीच्या झुमके बघ, सगळी चांदी ना। काय गजळ असेल दीदी, मग कंबरपट्टा, मेखला, वाद्या, बाजूबंद, जय अगदी बरोबर, येस। वारली, आपण पावरा बघितलो, माडिया बघितलो, आता वारली जमात तिसरी। फणी बघण्याची कशी आहे, आपण आतापर्यंत माडिया जमात पाहिली, पावरा पाहिले, कोरकू पाहिले, ओके। आता हे वारली जमातीचे सगळे दागिने बघ, गळ्यात घालण्याचे दागिने, बाजूबंद, बांगड्या आणि प्युअर सिल्वर आहे ना, पायात घालण्याचे दागिने बघ कसे, ज्याला आपण ताईच म्हणतो। आणि हे फण्यांच्या फण्या, केस मिरची लाकडी फणी, वुडन कोम, त्याला ते हिचडी म्हणतात, कॉप्स, हिचडी। पुरुषांनी स्त्रियांसाठी कोरलेला कंगवा, अगो बाई, म्हणजे त्यावेळेचे पुरुष स्त्रीला असं गिफ्ट द्यायचे का, कोरलेला कंगवा असो जुत्ता काढण्यासाठी। सी किती ना, ही अशी वाली आहे ना, अजून पण वापरतात। आणि हे थोडे दागिने कमी होत चालले, दागिने कमी, पेहराव ना कम्पेअर्ड टू प्रिव्हियस मंथ। या आहेत तंबाखूच्या डब्या, व्हेरी अँटिक। तंबाखूच्या डबीला पोगा गोटा म्हणतात। कडकसाल असलेलं जे फळ असतं, त्या फळामध्ये ते कोरतात। चांदीचे वाटतात ना, सुंदर। आदिवासी
सी त्यांची पण एक विशिष्ट स्टाईल आहे बघ देवदेवतांची ना, मुद्रा ज्या आहेत ना त्या देवदेवतांच्या, धातुशिल्प, अंबारी बघ, आणि ही हत्ती आणि हौदा. आदिवासींनी केलेलं धातुकाम इथे हे केले, प्रोजेक्ट केले. त्याच्यामध्ये त्यांचा आदिवासी नृत्याचा एक मांडचं म्हटलंय, सुंदर. आणि हे तांब्याच्या प्रतिमा, म्हणजे आपण त्याला टाक म्हणतो, देवी देवतांचे टाक या इथे. खंडोबा देवाची धातूच्या पृष्ठभागावर उठावदार आकृती छापून तयार केलेला टाक. ज्या पत्र्यावरती कुलदेवता कोरतात त्यांना टाक म्हणतात. कुलदेवता किंवा कुलदेवतेची चिन्ह. पश्चिम महाराष्ट्रातलंच आहे सगळं ऑलमोस्ट जे काही. हे जे तुम्हाला कार्विंग केलेलं लाकडी स्ट्रक्चर दिसतंय ना, तर हे म्हणजे आदिवासी जमातीमध्ये कोरकू नावाची एक जमात येते. या कोरकू जमातीमध्ये ज्या नवरदेवाचं लग्न असतं त्या नवरदेवाने लग्न मंडपामध्ये हा खांब उचलून आणायचा असतो आणि त्याच्यावरती हे कार्विंग करायचं असतं. आकृत्या कोरायच्या असतात. जर आपण नीट व्यवस्थित बघितलं तर ज्या कुळाचा तो नवरदेव असतो तर त्या कुळाची जी चिन्ह असतात ती चिन्ह तो याच्यावरती प्रामुख्याने कोरतो. याला मुंढा असं संबोधलं जातं.